हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या व्लॉगमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी नाही आहेत, पण असे काही सुंदर क्षण आहेत ज्यांच्या आठवणी मात्र खूप मोठ्या आहेत. केक आणलाय, केक, नाचणीचा केक दाखवू. नाचणीचा देऊ का काढून? घे. नाचणीचा आहे. कसं झालंय? हा तुम्ही तर येताय का किती वेळा बोलवले. हाय, आत्ता ना मावशी बाहेर आहे आणि मी माझ्या रूममध्ये आवरती आहे. तर माझा असा प्लॅन म्हणजे मावशी खूप दिवसात आली आणि आज आम्ही आमच्या बहिणीकडे जाणार आहे. तर मावशीला काहीच आयडिया नाही की मी काय करणार आहे, काही नाही. आत्ता आम्ही आलो, माझ्या दुसऱ्या तिकडे गेलो. मग आता मी तिला बोलले की तुला फिनिक्सला घेऊन जाते. तर मी तिला फिनिक्सला नेणार आहे. आणि मावशीच्या आयुष्यामध्ये स्वामींचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणजे मावशीला आईवडील नाही आहेत, म्हणजे मला आजी आजोबा नाही आहेत, पण तिच्यासाठी स्वामीच तिचे आईवडील आहेत. आणि त्याच्यामुळं आज देऊळ बंद 2 मूवी रिलीज होतो आहे आणि मी तिला फिनिक्सला तो दाखवते आहे. 12:30चा शो आहे. तिला माहिती नाही आहे, आता बघू तिची रिॲक्शन कशी असेल. मी तिला तिथं गेल्यावर सांगणार आहे. सो स्टे ट्यून. आणि मला खूप छान वाटतं ॲक्च्युली हे. मला माहीत नाही की लोक म्हणतील की काय मूवीज दाखवणार वगैरे, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण बघूयात. हे 2 दिवस खूप साधे होते पण खूप खास होते. लहानपणी मावशीने आपल्याला हात धरून फिरवलं, जपलं, सांभाळलं आणि आज तिलाच एका मोठ्या शहरात फिरवताना मनात एक वेगळंच समाधान वाटत होतं. खरंच वाटलं की आपण आयुष्यात कुठेतरी मोठे झालो. तुला एक सरप्राईज आहे. काय असेल? काय असेल सरप्राईज? नाही, नुसतं तिचं गुड्डी. आता आपण पिक्चरला जाणार आहे. आणि पिक्चर कोणाचा असेल? काय वाटतंय तुला? तुझ्या लय जवळच्या व्यक्तीबद्दल आहे. आज कोणवर आहे? स्वामींचा पिक्चर आहे, आजच रिलीज झालाय. हां, चला आता आपला शो आहे 12:30 वाजता 15 मिनिटं. चल चल. पहिला पिक्चर कधी बघितलं होतं? आई सोबत पाहिलं. हां ना, आता माझ्यासोबत. कोणता पाहिलं होतं? त्यावेळेस ग तो एकापेक्षा एक. हां, काहीतरी असं पाहिलेलं मी. पुण्याला चालली अशी ना. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोठ्या मोठ्या भेटवस्तू किंवा महागडी सरप्राइजेस नेहमीच महत्त्वाची नसतात. कधीकधी ना एखाद्याच्या मनात असलेली छोटीशी इच्छा पूर्ण करणं किंवा त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहणं आणि डोळ्यातला आनंद अनुभवणं याच्यापेक्षा मोठं सुख दुसरं कशातच नाही आहे. या छोट्या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याची खरी श्रीमंती दडलेली असते.
जास्त वाटलं होतं इतकं पटकन मी पाहिलं. कसं वाटलं पिक्चर? छान वाटलं. पहिल्यांदाच पाहिलं का? थिएटरमध्ये पहिल्यांदाच पाहिलंय बरं झालं. आणि पहिला पिक्चर स्वामींचा. मी मावशीला तेच म्हणलं ऋषीला आण. ऋषी म्हणलं बाई एवढ्या लांब जायचं आहे मम्मी माझ्याकडे यायचं. सकाळी चेष्टा करत होता तो, जाते का तू इकडे मग मी थांब. काय मग मावशी कशी वाटली तुला 2 दिवस? छान वाटलंय मला कालचे दोन्ही पण हा. दिवस. म्हणजे काल मी पहिल्यांदा मॉलमध्ये वगैरे फिरले आणि सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे काल मला स्वामी देवळ बंद पिक्चर काल गुरुवारी मला सगळ्यात मोठं सरप्राईज दिलं. आणि छान वाटलं म्हणजे असं मला वाटलं नव्हतं की काल मी म्हणजे असं रिलीज झाल्यावर इतकं पटकन म्हणजे त्याच दिवशी माझा पिक्चर मी पण परवा असं मी म्हणलं की माझ्या मावशीला भेटतोय आपण पुण्यात जातो. मग काय सरप्राईज आहे म्हणजे काहीच नाही डोक्यात. आणि मी जस्ट पाहिलं की रिलीज डेट आहे. मी म्हणलं आई मावशीला मी कुठे म्हणलं मी दाखवतात पिक्चर ती म्हणजे जा. मग आता तिला डायरेक्ट सरप्राईज आहे. खरंच मला काल गुरुवारी म्हणजे स्वामीने एवढं छान सरप्राईज दिलं ना खरंच खूप छान वाटलं. आणि माझ्या सगळ्या मुलींकडे जाऊन चालेल सोना तू बुद्धी आणि म्हणजे छान वाटलं जाऊन. आम्हाला पण छान वाटलं. एक तर येत नाही मावशी कधी इकडं. मग आली की अशी सुट्टी. आणि मॉलला पण मी काल पहिल्यांदाच गेले. आणि पिक्चर पण असं मी बाहेर जाऊन म्हणजे हा. दिवस झाले पाहिजेला. आणि तो पण स्वामींचा आणि काय खूप छान होतं. छान होतं पिक्चर तर खरंच खूप छान आहे म्हणजे सगळ्यांनी पाहावा असा मी तर स्वतः स्वामींना मानतेच त्याच्यामुळं म्हणजे छान प्रत्येक वाटतं मला. त्याच्यातला सीन असं होतं की अंगावर कांदा येणं. पुढचा पण पार्ट येतोय. तर आता आपल्याला भैया दाखवत अगं भैयांनीच मला सांगितलेलं म्हणजे नाही का मम्मी पिक्चर येतोय मला त्यांनी दाखवलं असं त्याचे म्हणजे त्यावेळेस मी नाही कधी पाहणार आहे आपण म्हणजे इतकं ती इच्छा म्हणजे अशी मनात झाली होती इतकी पटकन पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं पण काल फर्स्ट शो मावशीने पाहिला काल. तर चला आजच्या या सुंदर प्रवासात तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.